नमस्कार, आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत. वसई विरार महानगरपालिका मुख्यालयाबाहेर आणि या मुख्यालयाच्या अगदी 50 मीटरवर गेल्या 8 दिवसांपासून सडक सत्याग्रहाचं आंदोलन सुरू आहे. परंतु आज जे आहे ते 8वा दिवस आहे आणि या ठिकाणी उपोषणाला बसलेले विवेक तिवारी यांना फिट आली, त्यांना त्यांच्या हृदयात त्रास व्हायला लागला आणि त्यानंतरच अचानक ते बेशुद्ध झाले आणि त्यांना त्वरित जवळच्या रिद्धिविनायक रुग्णालयात जे ते हलवण्यात आलं. या संपूर्ण मुद्द्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सीजेपीचे समर्थक या ठिकाणी आले होते, पदाधिकारी आलेले. सोनम वांगचुक यांचे जे आहेत ते डॉक्टर या ठिकाणी आले होते. त्यांनी त्यांची तपासणी केली होती आणि स्पष्ट भाषेत त्यांनी म्हटलं होतं की तब्येत खूप गंभीर आहे आणि त्यावर आता लवकरात लवकर त्यांना चाचपणीची गरज आहे. आणि असं असताना आज जेव्हा ते बेशुद्ध झाले तेव्हा त्या ठिकाणी जे आहे ते हॉस्पिटलमध्ये माजी आमदार क्षितिज ठाकूर या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे आरोग्य सभापती निलेश देशमुख होते, त्याचबरोबर नगरसेवक रोहन सावंत होते, निषाद चोरगे होते आणि संपूर्ण टीम जाऊन यांनी त्यांची भेट घेतली, या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. परंतु मुद्दा हा आहे की गेल्या काही दिवसांपासून 8 दिवसांपासून आम्ही अनेकदा बातम्या पण बनवल्या की विवेक तिवारी हे आंदोलनासाठी बसलेले आहेत, उपोषणासाठी बसलेले आहेत. या संपूर्ण घटनेमध्ये मुद्दा असा आहे की गेल्या काही दिवसांपासून तब्बल 8 दिवसांपासून एक व्यक्ती इकडे उपाशी आहे आणि त्यांची मागणी आहे की अधिकाऱ्याच्या राजीनाम्याची. याच्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचा मोर्चा या ठिकाणी झाला. त्याच्यामध्ये भाजपाने ह्या ठिकाणाहून येण्याऐवजी त्या ठिकाणी आपला रूट बदलला. परंतु जेव्हा 8 दिवस झालेले आहेत परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. मग जनतेसाठी होणाऱ्या आंदोलनामध्ये जनप्रतिनिधी कुठे होते? आत्ताचे वसई विरार चे जे जनप्रतिनिधी आहेत, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, ज्यांनी रस्त्यांसाठी ज्यांना आंदोलन करायचंय, स्नेहा दुबे पंडित आता पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. म्हणजे आमदार प्रत्येक रविवारी एक रविवार निवडून आंदोलन करतायत, ह्याचा त्यांना वेळ आहे. परंतु इकडे येऊन जो व्यक्ती रस्त्यांच्या खड्ड्यांच्याच मुद्द्यासाठी इथे बसलेला आहे, इथे येऊन त्यांना भेट देणं किंवा त्यांना समर्थन द्यायची तर खूप दूरची गोष्ट आहे, परंतु येऊन त्यांना भेट देणं ही देखील एका जनप्रतिनिधीचं कर्तव्य नाहीये का? या संपूर्ण मुद्द्यामध्ये इथे जे आहेत ते 43 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे आहेत. असं असताना तुम्ही जर विरोधी पक्ष आहात आणि अशा ठिकाणी तुम्हाला जर वाटतं की अधिकारी हे बहुजन विकास आघाडीच्या हाताखाली आहेत, मग का भाजपच्या कोणत्याही नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी इथे येऊन जी आहे ती भेट देणं गरजेचं नाही समजलं? आम्ही आधी बोललो होतो की बहुजन विकास आघाडीचे देखील कोणी पदाधिकारी आज इथे नाही आले, परंतु जेव्हा आजच्या दिवशी माजी आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांचे सहकारी त्याचबरोबर जे नगरसेवक आहेत ते इथे भेट देणार होते, त्यावेळेसच विवेक तिवारी यांना त्रास होऊ लागला आणि त्यानंतर ही भेट जी आहे ती हॉस्पिटलमध्ये झाली. सध्या तरी या संपूर्ण मुद्द्यामध्ये असं आहे की आता सध्या जी त्यांची परिस्थिती स्टेबल आहे, सुदैवाने त्यांचं आरोग्य आता व्यवस्थित होत आहे, ते रिकवर होत आहेत. परंतु या पण आता जी मागणींची आहे, मागणी जी मानून घ्यायची जी वार्ता आहे, तर काही ऑफिशियल्स म्हणजे महानगरपालिका ऑफिशियल्सचं आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कारवाई जी आहे ती आधीपासून होत होती. कारवाई म्हणजे रस्त्यांच्या कामाची, म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जे प्रशासकीय राजवटीत जी कामं झालेली आहे त्याची कारवाई ही गेल्या खूप महिन्यांपासून सुरू होती. अनेकांचे बिल थांबवण्यात आलेले आणि खुद्द महापौर यांनी अशी माहिती दिली आहे की जरी ते आजच्या दिवशी बाहेर असतील परंतु त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी स्वतः आरोग्य सभापती तिथे गेलेले आहेत, त्यांनी भेट घेतली. तितकंच नाही तर या संपूर्ण घटनेमध्ये म्हणजे या जी मागण्या आहेत या मागण्यांमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कारवाई ही खूप आधीपासून या कामांची होत होती. वसईचे एक ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट देखील करण्यात आलेलं, म्हणजे जो काम नाही करत आहे त्याच्यावर आधीपासूनच कारवाई सुरू आहे आणि पाऊस थांबल्यानंतर जे आहेत त्या जोरदार कामांना देखील सुरुवात होणार आहेत. अनेक कामं आहेत त्याच्यामुळे आता जनतेला त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे जी आहे ती कामं हळूहळू टप्प्याने पुढे होणार आहेत. आणि राहिली गोष्ट विवेक तिवारी यांच्या मागण्यांची, तर सध्या त्यांना रिकवर होणं गरजेचं आहे, त्यांना स्टेबल होणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांच्या मागण्यांवरती मधल्यामध्ये जो काही तोडगा काढता येईल का हे बघण्यासारखं असेल. मधल्यामध्ये त्या मागण्यांमध्ये काय होऊ शकतं का, काही रस्ता निघतो का हे बघण्यासारखं असेल. परंतु अद्याप सध्या त्यांना रुग्णालयातून येईपर्यंत, त्यांना बरं होईपर्यंत सध्या मागण्यांवर कोणती चर्चा होणार नाहीये. आपण त्या स्टेजकडे उभे आहोत जिथे ते आंदोलनासाठी होते आणि आंदोलनासाठी असताना जे आहे ते इथे बरीच लोक येऊन भेटून गेली आणि आता सध्या ते रुग्णालयात आहेत. पाहण्यासारखं असेल हे आंदोलन, हे उपोषण सध्या तरी स्थगित झालेलं आहे. इथे कोणी कंटिन्यू हे आंदोलन करतं का, हे उपोषण कोणी कंटिन्यू करतं का, किंवा हे स्थगित होतं, किंवा या मागण्यांवर चर्चा होईपर्यंत
जी आहे ती कमिटी तिथे बसलेली आहे 5 जणांची, ते पुढे काय चर्चा करते देखील बघण्यासारखं असेल। परंतु या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता पुन्हा एकदा हे चर्चेचा विषय ठरलाय की कशा प्रकारे एक व्यक्ती महानगरपालिकेच्या 50 मीटर वरती मरणावर टेपलेला आहे, परंतु अधिकारी असू दे, जे स्वतःला जनप्रतिनिधी म्हणतात, ज्यांनी इथे मोर्चे काढले मोठमोठे आणि हजारोंची जनसंख्या दाखवली, त्या जनप्रतिनिधींना एका व्यक्तीला येऊन भेटणं किंवा रस्त्यांच्या मुद्द्यावर खरी चर्चा करणं अजूनही योग्य वाटत नाहीये। पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं, आंदोलन स्थगित होतं, आंदोलन कंटिन्यू होतं की या आणि तसंच विवेक तिवारी यांच्या तब्येतीबाबतची पुढील अपडेट काय असेल। धन्यवाद।